पाहूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली आपण एक स्टॉक्स तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये देणार असं तुम्हाला मी सांगितलं होतं, कारण आपण रोज स्टॉक्स पाहतोय. काल आपल्याला 31 डिसेंबर असल्यामुळे काल प्रिडिक्शन करता आलेलं नाही. पण आपण काल एक स्टॉक्स लाईव्ह मध्ये दिला होता. त्या ठिकाणी तुम्हाला एंट्रीमध्ये दिसून जाईल. 31 डिसेंबरला तुम्ही जर बघितला तर आपण ह्या ठिकाणी एंट्री घ्यायला सांगितलं होती. तर तो 408 पासून तो स्टॉक 418 ह्या लेवल पण त्यांना हाय केलाय. ह्याच्यामध्ये 10 पॉईंट इथं ग्रोथ झालेला आहे. दिवसामध्ये जर टक्केवारी तुम्ही जर काढला तर 3% रिटर्न ह्या आयजीएल स्टॉक्सने दिलेला आहे. असा स्टॉक्स मी आज आणि आपल्या प्रिडिक्शन मध्ये घेऊन आलेलो आहे. तर ह्यासाठी तुम्हाला आज पूर्ण व्हिडिओ आपला पाहायचा आहे. त्याच्यामध्येही मी त्या स्टॉक्सची माहिती सांगू शकतो किंवा शेवटलाही सांगू शकतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता एक एक आणि एक एक लाईन तुम्हाला पूर्ण ऐकायचे आहेत आणि मार्केटला समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. ओके. जसा आयजीएल स्टॉक्स होता, आता पण आपण जेवढे स्टॉक दिले तेवढे स्टॉक्स टार्गेट आजच्या चांगल्या पद्धतीने टार्गेट डन केलेलं आहे. प्लस अजून एक स्टॉक घेऊन आलाय. तो फक्त स्टॉक जरासं टार्गेट डन करेल की नाही थोडी जरा शंका आहे. तर ते तुम्हाला आपण नंतर सांगेन की कुठला स्टॉक्स आहे किंवा काय. फर्स्ट आपण निफ्टी घेऊया. निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि निफ्टी कशा पद्धतीने तर रिॲक्ट करला, ह्या गोष्टी डिस्कशन करणार आहोत आपण. तर एक्झॅक्टली बघा, निफ्टीमध्ये आपल्या सगळ्या जे लेवल्स आहेत ते अॅक्युरेटली वर्किंग करतातच. इथून कॉलची कंडिशन होती, कॉलला आपण ते डन केलं. पण ह्या ठिकाणी बऱ्याच वेळा फेलियर दाखवत आहे, इथं पण बऱ्याच वेळा पुढचं पण फेलियर दाखवत आहे आपल्याला. तर हे कशामुळे होत आहे की व्हॉल्यूम नाहीये. त्यामुळे मार्केटमध्ये कोणीही काही करू शकत नाही. पण एक लेवल आपली चांगल्या पद्धतीने वर्किंग करतात ते म्हणजे लेवल ही. इथून रजिस्ट्रेशन येणार तर रजिस्ट्रेशन आलं, इथून आलं रजिस्ट्रेशन, परत वर जाऊन परत रजिस्ट्रेशन घेतलं म्हणजे घेतलं. म्हणजे ही लेवल ऍक्युरेटली बायिंगची वर्किंग करतात म्हणजे पुट साईडची. तर एक्झॅक्टली मुद्दा ही एक लेवल वर्किंग करतात, तशा वरच्या पण लेवल तशा ऍक्युरेटली वर्किंग करू शकतात. खालच्या लेवलच्या थोडं असं आपल्याला चेंजेस करायचे आहेत. ह्या चेंजेस करून तुम्हाला आपल्या ग्रुपला येतील किंवा आहे तसे जरी फॉलो केले तरी पण काय हरकत नाही. ओके. तर एक्झॅक्टली आता आपला जो व्ह्यू आहे मार्केटकडे बघण्याचा, तो व्ह्यू असा आहे की मार्केट म्हणजे आपलं जे प्लॅनिंग होतं की प्लॅनिंग एंडिंग पर्यंत 31 डिसेंबर पर्यंत मार्केट 26,000 आणि 27,000 ह्या लेवलला जायला पाहिजे. हे एक आपलं फेलियर आहे. पण फेलियरच माणसाला समजून सांगते की नेमकं आपल्याला काय चेंजेस करायला पाहिजे, काय पद्धतीने मार्केटमध्ये अनालिसिस करायला पाहिजे. आणि ह्याच पद्धतीने आता मी मार्केटमध्ये परत एकदा अनालिसिस करायला सुरुवात केली. आणि आता जे आपला अनालिसिस सांगते तो व्ह्यू असा सांगतोय की फेब्रुवारी किंवा मार्च एक नवीन हाय बघायला मिळणार आणि ह्याला मार्केट अजिबात ब्रेक करू शकत नाही. म्हणजे आपण कमिटमेंट करतोय तर तुम्ही बघू शकता नवीन हाय तुम्हाला दिसायला मिळणार. आणि आत्ताच चान्स आहे तुम्हाला चांगल्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. चांगले स्टॉक्स कुठले आहेत माहीत नसतील तर आपल्या ऑफिसमध्ये फोन करा. तुम्हाला आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ते स्टॉक सांगू शकतो, कुठल्या स्टॉक्स आहेत, कधी बाय करायला पाहिजे, कुठल्या लेवलला बसत आहे. आता बाईंग केला समजून चला की तुम्हाला 10-12 दिवस जर ती मायनस दिसले तरी पण काय वाईट नाही. तुम्ही 2 ते 3 महिने होल्ड ठेवा. जस्ट मार्केट 23,700 ला आहे. परत ज्या वेळेस 26,000 जाईल त्यावेळेस तो स्टॉक्स कसा पळेल तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही विचार करा, कोल इंडिया स्टॉक्स 520 असताना तो आता आलाय कमीत कमी 400 ला. पण ज्या वेळेला मार्केट 26,000 होतं त्यावेळी तो 520 ला गेला. मग त्याच्यावर गेल्यावर तो कितीला जाईल तुम्ही नुसतं जस्ट विचार करा. असा एक नाही, असे कितीतरी स्टॉक्स आहेत. असे स्टॉक्स कसे आयडेंटिफाय करायचा हा जरा युनिक भाग आहे. आणि तो शिकायचा असेल तर ऑलरेडी आपले बॅचेस पण असतात. पण एक जस्ट वे म्हणजे आपल्याला 3 ते 4 महिन्यासाठी थोडं जरासं बुलिश म्हणजे बायर्स येतील. आणि असे येतील की तुम्ही विचार पण करू शकता की एवढं म्हणजे एकदम पुलबॅक मोठं होऊन जाईल. कधी पण बघा, ज्या ज्या वेळा मार्केटमध्ये क्रॅशेस झालेले आहेत त्यानंतर असं पुलबॅक आलंय की ते आपण कॅल्क्युलेट पण करू शकलो नाही. जसं 2008, जसं 2018, 19, 20. त्यामुळे विचार करा, जस्ट 3 ते 4 महिन्यानुसार वेट करा, असं पुलबॅक येईल की तुम्ही विचारही करू शकत नाही. तर बेस्ट बेस्ट स्टॉक्स निवडा, बाईंग करून ठेवा. बँकेत पैसे ठेवले की वाढणार नाहीत. तुम्ही स्टॉक्स मध्ये 4-5 महिने 10 महिन्यासाठी लावून ठेवा, आउटपुट बेस्ट येऊन जाईल. ओके. निफ्टी मधला जो व्ह्यू आहे तो क्लिअर तुम्हाला मी सांगितला. आणि जस्ट उद्यासाठी जर विचार केला तर उद्यासाठी जर असं ही कॉलची मुवमेंट मी जरा विचार करतो की कधी ह्या लेवलला ब्रेक होईल आणि कधी आपल्याला मुवमेंट इथपर्यंत दिसेल. एकदा 24,000 या मार्केटनं म्हणजे 24,000च्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर आपल्याला हाय मिळालं, वेळ पण जाणार नाही. फक्त 24,078 ह्या लेवलला तुम्ही ब्रेक करणं गरजेचं आहे. माझा व्ह्यू असाच चालला की समोर म्हणजे उद्या परवा किंवा पुढच्या समोर मंगळवार ह्या दरम्यान तरी मार्केट 24,053 जरासं ब्रेक करू शकते, असा माझा व्ह्यू आहे. आणि ब्रेक केलं तर तुम्हाला परत आणि नवीन हाय दिसेलच. ओके. जस्ट उद्या फ्लॅट ओपन होईल, कॅप ओपन होईल, कॅप डाऊन ओपन होईल, नथिंग. आपल्याला ते काहीच मॅटर नाही करत. फूड साईडची कंडिशन म्हणलं तर फूड साईडला जर असं तुम्ही जर असं या ठिकाणी तर अवॉइड करा. जरी तुमची मुवमेंट असेल, कुठले पॅटर्न बनला असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता. ओके. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही आता बघितला तर बँक निफ्टीमध्ये पण अशी कुठल्याही पद्धतीची लेवल्स आपल्याला दिसत नाहीये. जी
तुम्हाला ॲक्युरेटली बाईंग लेवल सांगेल आणि ॲक्युरेटली सेलिंग लेवल सांगेल. आता ह्या ज्या आपण लेवल ही बाईंग झोन काढला आणि हा जो सेलिंग झोन आहे ह्याला रिस्पेक्ट तर परफेक्टली केलंय मार्केट, त्यात काही विषयच नाही. कारण हा तुम्ही विचार करा, हा जो आपण फर्स्ट टार्गेट काढला होता त्या फर्स्ट टार्गेटला टच करून खाली आला. कोणी विचार पण केला नसतं की 21,219 रिजेक्शन होईल आणि तिथं आपण ते रेशन लेवल ड्रॉ केलं. म्हणजे विचार करा, आपलं पहिलं टार्गेट होतं, ऑलरेडी ते डन केलंय, चांगलीच गोष्ट आहे. फक्त हा जो बाईंग झोन आहे, हा बाईंग झोन परत आणि वर्किंग करेल का नाही सांगता येत नाही. कारण रिझन असं आहे की बऱ्याच वेळा ह्या बाईंग झोनला तोडण्याचा प्रयत्न केला गेला. तुम्ही इथे बघू शकता, इथं बघू शकता, परत इथं पण बघा. हा इथं रेजिस्टन्स पण तोडण्यात आला, पण इथं बाईंग मध्ये किती वेळा तोडण्यात आलाय. मार्केट जोरात क्रॅश होऊन इथं आणि परत पुलबॅक दिला, म्हणजे अजून थोडंसं बाईंग लेवल आहे पण स्ट्रॉंग नाही. ओके, त्यामुळे इथून जरासं बाईंग साईडला वर्किंग होतं, थोडं जरासं विचार करून करा, काही हरकत नाही. आणि एकदा आपल्याला 51,729 ही लेवल जर ब्रेक झाली तर आपल्याला चांगली रॅली मिळू शकते. आता जस्ट जे टार्गेट मिळवलं ते टार्गेट आपण हे धरूया, कारण इथून एक रिजेक्शन आपल्याला मागच्या वीकमध्ये दिसलेलं, म्हणजे ज्या वेळेला मार्केट 30 डिसेंबरला गेलं होतं त्यावेळेला आपण तिथे एक रिजेक्शन बघितला होता. त्यामुळे आपण जे टार्गेट ठेवणार ते आता हे धरणार आहोत. ओके, बँक निफ्टीचा पण व्ह्यू मला जरासा कॉल साईडला आहे. पण बँक निफ्टीमध्ये जे बँकेत जे स्टॉक्स आहेत ते ऑलमोस्ट पॉझिटिव्हच आहेत. असं कुठलाही स्टॉक जास्त नाही की तो जास्त डाऊन आलाय किंवा काय. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात जरासं मूर्खपणा राहील. म्हणजे एचडीएफसी बँक चांगला आहे, आयसीआयसी बँक चांगला आहे, ऍक्सिस बँक घेऊन ठेवा, असं काही विचार करू नका. चांगले स्टॉक्स निवडा जे तुम्हाला एका वर्षात चांगले आउटपुट देतील. कुठलंही नुसतं नाव आहे म्हणून तुम्ही घ्यायला जाऊ नका. ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे पैसे अडकून राहतात, 2-3 वर्ष असंच राहतात, जे वाढतच नाही. त्यामुळे बेस्ट स्टॉक्स निवडायला शिका, किंवा बेस्ट स्टॉक्स निवडा येत नसेल तर आपल्या ऑफिसमध्ये आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा किंवा कॉल. ओके, आता हे झालं निफ्टी बँकिंग अनालिसिस. आता तसंच आपण एक स्टॉक्स घेऊन आलाय, तो स्टॉक्स तुम्हाला इथे दिसून जाईल. तर आता ह्या स्टॉक्स मध्ये आपल्याला बाईंग कुठल्या साईजला मिळेल तर एक्झॅक्टली बघा, हा एक बाईंग झोन आहे, पूर्णच बाईंग झोन आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही. 879 ते 872 पूर्ण बाईंग झोन. ठीक आहे, पण माझा व्ह्यू असा आहे की बँक निफ्टी म्हणजे ह्या स्टॉक्स मध्ये टाइम फ्रेम 15 नुसार जस्ट तुम्ही जर बघितला तर आत्ता ह्या कॅन्डलनं ब्रेक केलेलं आहे. पण जर 880.75 ला जर परत एकदा 15 मिनिटांनी जर कॅन्डलनं ब्रेक होत असेल तर आपण इथं क्वांटिटी इन्क्रीजिंग करून ह्या स्टॉक्सला ह्या टार्गेटला आपण थांबवू शकतो, म्हणजे हे टार्गेट अचीव घेऊ शकतो. फक्त जरा हा स्टॉक्स म्हणजे ह्या स्टॉक्समध्ये व्हॉल्यूम बाईंगचा पण तितकाच आहे आणि थोडं जरासं सेलिंगचा पण तेवढाच आहे. त्यामुळे एकतर सडन तुम्हाला काय करायचं आहे, ह्या स्टॉक्स पुरतं फक्त जरासं कमी कॅपिटलनं जरासं वर्किंग करायचं. बाकी स्टॉक्स काही नव्हते, बिंदास आपण ट्रेडिंग केलं. तर हा स्टॉक्स तेवढंच, पण आपल्याला हे ब्रेक केल्यावर एवढं टार्गेट तरी हा देऊ शकतो. ह्या ठिकाणी बाईंग झोन्स आहेत, ह्या बाईंग झोनला आपण परत पुलबॅक देईल किंवा इथून पुलबॅक देऊ शकतो. कारण उद्या जर फ्लॅट ओपन झाला तर जरा खाली येऊन परत पुलबॅक होऊ शकतो आणि ह्याला ब्रेक केलं की तुम्हाला चांगली मुवमेंट मिळून जाईल ह्या स्टॉक्समध्ये. ओके, ऑलरेडी आयजीएल तुम्ही बघितला तसं हा पण आहे आणि आयजीएलने पण आज बेस्ट वर्किंग केलंय. तुम्ही जर बघितला तर परत मार्केटनं आयजीएल बेसिस बाईंग झोन लाईन परत अप गेला. ठीक आहे, ह्या ठिकाणी परत जर एंट्री करायची म्हटलं थोडं जास्त रिस्की होऊ शकतं. पण जर यात एंट्री बनत असेल तर तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगितलं जाईल. ह्यासाठी आपल्या ग्रुपला तुम्ही जॉईन करा, फ्री ऑफ कॉस्ट आहे, कुठेही चार्जेस नाहीत किंवा काहीच नाही. त्यामुळे तुम्हाला तो स्टॉक्स सांगितलं जाईल. ओके, तर अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की क्लिक करा.